कुणीतरी एकदा एका व्यक्तीला प्रश्न विचारला, तुमचं नाव टाटा आहे, मग तुम्ही उद्योगपती का नाही झालात? त्या माणसाने हसून उत्तर दिलं, टाटा हे फक्त नाव नाही, ती जबाबदारी आहे आणि ती मी निभावतोय. ते व्यक्ती म्हणजेच श्री रतन टाटा. या गोष्टीची सुरुवात झाली सन 1800 पासून. आजपासून 200 वर्षापूर्वी. त्या काळात जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीखाली होता, तेव्हा एका ध्येयवेड्या माणसाने स्वप्न पाहिलं. भारतातील सामान्य लोकांसाठी मोठ्या उद्योगाची उभारणी करण्याचं. हे स्वप्न पाहणारे होते जमशेदजी टाटा. तेव्हा भारतात कोणताही उद्योग चांगल्या दर्जाचा नव्हता. ब्रिटिश व्यापाऱ्यांचा दबदबा होता. पण जमशेदजींना माहीत होतं, जर आपण आपल्या देशासाठी काही निर्माण करू शकलो तर आपण परकीयांवर अवलंबून राहणार नाही. म्हणूनच त्यांनी सुरुवात केली एका छोट्याशा कापडाच्या गिरणीपासून. पण त्या मार्गात अडचणी खूप होत्या. एक नवा उद्योग सुरू करताना कधी कापूस मिळायचा नाही, कधी मशीन काम करत नव्हती, तर कधी मजूर मिळत नव्हते. पण जमशेदजींनी हार मानली नाही, कारण त्यांना माहीत होतं भारतातील सामान्य माणूसही खूप काही करू शकतो. त्यांनी एक एक करून उद्योगाची साखळी उभी केली. टाटा स्टील, टाटा पॉवर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यासारख्या संस्था निर्माण केल्या. त्यांचे पुत्र सर दोराबजी टाटा हेही वडिलांसारखे सामर्थ्यवादी होते. एकदा स्टील कंपनी खूप मोठ्या तोट्यात गेली. पैसे शिल्लक नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकली होती, केवळ हजारो कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी. त्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता फक्त माणूस केंद्रस्थानी ठेवून उद्योग चालवला. त्यानंतर JRD टाटा टाटा ग्रुप्सचे अध्यक्ष झाले. टाटा एअरलाइन्स, टाटा मोटर आणि 1968 TCS ची स्थापना झाली. ही होती भारतातील पहिली IT कंपनी. केवळ व्यवसायातच नव्हे तर शिक्षण, समाजकारण यामध्येही त्यांचा मोठा हातभार आहे. त्यानंतर घराण्याचा वारसा घेतला तो रतन टाटाजी यांनी. त्यांचा प्रवासही सोपा नव्हता. तेव्हा टाटा ग्रुपमधील काही मंडळींना वाटत होतं की हे साधे, सरळ, कमी बोलणारे आहेत. हा कारभार कसा सांभाळू शकतील? पण रतन टाटांनी एक एक करून सर्वांना उत्तरं दिली. कृतीने, नेहमी माझं काम बोलू दे या तत्वाने. टाटा ग्रुपने ब्रिटिश स्टील कंपनी विकत घेतली होती. त्यावेळी ही खूप मोठी गोष्ट होती. ही गोष्ट खूप चर्चेतही होती, कारण हे खूप मोठं प्रगतीचं ऐतिहासिक पाऊल होतं भारतीयांसाठी. ब्रिटिशांनी ज्यांना एकेकाळी गुलाम बनवलं, ती भारतीय कंपनी आज त्यांचीच कंपनी विकत घेत आहे. ही खूप मोठी गोष्ट होती. तुम्हाला माहीत आहे का त्या कंपनीचं नाव? मला कमेंट्स करून नक्की सांगा. असाच एक किस्सा ते विमानात प्रवास करत असताना घडला. एकदा रतन टाटा एका देशांतर्गत फ्लाईटमध्ये प्रवास करत होते. त्यांनी अंगावर घातलेल्या कपड्यांमध्ये फाटलेली शिवण होती. एखादा दुसरा उद्योजक असता तर त्याने ही गोष्ट लपवून ठेवली असती. पण रतन टाटाजी त्यांनी असं केलं नाही. त्यांनी उलट विचारलेल्या प्रश्नावर उघडपणे उत्तर दिलं की ही फाटलेली शिवण मला नेहमी आठवण करून देते की मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे याची.